गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात की छत्रपती संभाजी महाराजांचा हत्येचा काळा दिवस. गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर हा मुद्दा चांगलाच तापला आहे. पण खरंच या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे? एकीकडे आपले पूर्वज या सणाला नववर्षाच्या सुरुवातीशी जोडतात आणि दुसरीकडे मात्र काही डाव्या विचारसरणीच्या संघटना याला संभाजी महाराजांच्या हत्येशी जोडतात. या संपूर्ण प्रकरणामुळे सर्वसामान्यांच्या मनामध्ये या सणाबद्दल संभ्रम निर्माण होणे साहजिकच आहे. नेमका कोणता दावा केला जातो या डाव्या विचारसरणीच्या संघटनांकडून? काय आहे गुढीपाडव्या सणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी? या दाव्यामागे नेमकी केवढी सत्यता आहे? या सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करूया आणि या प्रकरणाच्या खोलवर जाऊन या दाव्यामागील संपूर्ण सत्य जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, गुढीपाडवा या सणाला हिंदू धर्म संस्कृतीमध्ये एक प्रमुख आणि महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणानुसार या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती. म्हणून हिंदू धर्मामध्ये याच दिवसापासून कालगणनेला सुरुवात केली जाते. या सणाला हिंदू नववर्ष असे देखील संबोधले जाते. देशातील विविध राज्यांमध्ये या सणाला विविध नावांनी संबोधले जाते. जसे की कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये याला उगाडी असे म्हणतात. त्याचप्रमाणे केरळमध्ये विशू, आसाममध्ये बोग बेहू आणि काश्मीरमध्ये नवरेक असे म्हटले जाते. धर्मातील विद्वान व्यक्तींच्या मते हा दिवस हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. आपल्या महाराष्ट्रात तर या सणाचे एक वेगळे महत्त्व आहे. घराच्या दरवाजासमोर गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत करण्याची परंपरा आहे. मात्र या परंपरेला जर कोणी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येशी जोडलं तर ऐकून नक्कीच धक्का लागेल. असाच काहीसा धक्कादायक दावा मागील काही काळापासून राज्यातील डाव्या विचारसरणीच्या संघटना करत आहेत. तर चला आता जाणून घेऊया या संघटनांकडून कोणता मुद्दा उपस्थित केला जातो. मित्रांनो, या संघटनेचे म्हणणे आहे की गुढीपाडवा हा सण छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर सुरू करण्यात आला होता. याच्या संदर्भात देताना ते सांगतात की औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना फाल्गुन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी संगमेश्वर येथून आपला सरदार मुखरब खान याच्या मदतीने पकडले होते. नंतर संभाजी महाराजांना अकलूज येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संपूर्ण 1 महिना संभाजी महाराजांचा प्रचंड छळ केला. ऐतिहासिक तथ्यानुसार फाल्गुन कृष्ण अमावस्या या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली होती. या संघटनांचे असे म्हणणे आहे की या दिवशी औरंगजेबाने संभाजी महाराजांचे कापलेले शीर भाल्यावर लटकवले होते. याचेच प्रतीक म्हणून औरंगजेबाने घरोघरी सर्वांना गुढी उभारण्याची सक्ती केली होती असे सांगण्यात येते. तर मित्रांनो, चला आता जाणून घेऊया हा दावा कितपत सत्य आहे, ते देखील ऐतिहासिक प्रमाणांच्या आधारावर. काही तज्ञ इतिहासकारांच्या मते या सणाची सुरुवात राजा शालिवाहन यांच्या काळात म्हणजे सुमारे इसवी सन 78 मध्ये झाली असल्याचे सांगितले जाते. शालिवाहन राजा हे महाराष्ट्रातील पैठण या राज्याचे शासक होते. त्यांनी युद्धात प्राप्त केलेल्या विजयाच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये या सणाचा उल्लेख आढळतो. छत्रपती शिवरायांच्या 200 वर्षाआधी संत ज्ञानेश्वरांच्या काळात देखील गुढीपाडवा साजरा केल्याचे वर्णन आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये या सणाचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. या सणाची पाळेमुळे महाराष्ट्रातील संस्कृतीमध्ये अगदी खोलवर रुजलेली आहेत. याच कारणाने अनेक तज्ञ इतिहासकार या संघटनांच्या दाव्यांना पूर्णपणे असत्य मानतात. यामुळे डाव्या विचारसरणीच्या संघटनांच्या या दाव्यांना अनेक वेळा उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून आवाहन दिले जाते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? या संघटनांनी केलेला दावा हा नक्कीच तथ्याला धरून आहे की फक्त आपले नरेटिव्ह रेटण्याचा एक प्रयत्न? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.